अनेक दिवसापासून मान्सूनची प्रतीक्षा होती, पण अखेर ती प्रतीक्षा संपली. कारण आत्ताच हवामान विभागाने मान्सूनची खरी तारीख सांगितली. होय, आता ही फायनल तारीख आहे. याच तारखेला सर्व दूर महाराष्ट्रामध्ये खरा पावसाळा सुरू होणार. पावसाळ्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. कारण की हवामान विभागाने मान्सूनचा अंतिम शेवटचा अंदाज आज जाहीर केला. खरा पाऊस नेमकं कधीपासून सुरू होतोय आणि पेरण्या नेमकं कोणत्या तारखेला करायच्या याची तारीख आज जाहीर झालेली आहे. पहा, कालपर्यंत अनेक अफवा उठल्या होत्या की पाऊस जूनच्या सुरुवातीला येईल, तर काही 31 मेला म्हणत होते, तर काही 10 जून 15 जूनपर्यंत म्हणत होते. पण अखेर सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. आज खरी बातमी पहिल्यांदाच समोर आली. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने एक अत्यंत तातडीचा आणि अर्जंट इशारा जारी केलाय. आता या तारखेनंतरच पेरणी करा. जर तुम्ही घाईगडबडीत पेरणी कराल तर तुमचं सगळं नुकसान होऊ शकतं. सगळं काही वाया जाईल. कारण की आता मान्सूनची तारीख ही बदलली आहे. या तारखेनंतरच पेरण्या करा असा त्या ठिकाणी एक सूचना देण्यात आली. आज थेट पेरणीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी कधी करायची ही तारीख शोधत असाल, नेमका पाऊस कधी सुरू होणार आहे याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस होणार, फायनल अंतिम तारीख कोणत्या तारखेला पाऊस येणार हे पाहायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. मागच्या वर्षी मेच्या अंतिम भागामध्ये पाऊस झाला होता आणि त्यातच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण नंतर जूनमध्ये पाऊस लांबला आणि दुबार पेरणी करावी लागली. आणि म्हणूनच यावेळेस हवामान विभागाच्या माध्यमातून एक फिक्स तारीख जाहीर करण्यात आली. राज्यामध्ये खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होतोय, एल निनोचं संकट कशा पद्धतीनं राहणार, कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ पडणार आणि कुठे होणार अतिवृष्टी, सगळी सविस्तर फायनल माहिती आलेली आहे. पहा, याआधी हवामान विभागाने अनेक अंदाज दिले. ग्रामीण तज्ज्ञ जे काय होते ठिकठिकाणचे त्यांनी अंदाज दिले होते. आजचा अंदाज हा अतिशय वेगळा आहे. पहा, हा अंदाजामध्ये जूनमधला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4ही महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा कसा असणार, मान्सून नेमकं कधी दाखल होणार, पेरणी नेमकं कधी करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. पहा, 100% खात्रीशीर अपडेट आता आलेली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी कधी करायची त्याकरता तुमच्या जिल्ह्यात नेमकं कधी पाऊस सुरू होतोय ही तारीख तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका. तर पहा, घाई गडबडीत घेतलेला निर्णय तुमचं हजारो रुपयाचं नुकसान करू शकतं. त्यामुळे मान्सूनची नेमकी माहिती घ्या. नेमकं दिशा काय, हवामान विभागाचा अहवाल नेमकं काय सांगतोय, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, सध्या महाराष्ट्र हवामानमध्ये कमालीचा बदल घडतोय. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर नवनवीन अंदाज येतात आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येचं वातावरण निर्माण झाले. थोडं आभाळ आलं की काही लोक अंदाज सांगायला सुरुवात करतात आणि आभाळ गेलं की दुष्काळ पडणार असं म्हणतात. पण वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, मागील काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं, जर वातावरणाचा अंदाज जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला काही थोडंसं अरबी समुद्राकडे जावं लागेल. अरबी समुद्रात नेमकं काय सुरू आहे, अरबी समुद्रामध्ये काय वातावरण बदलले आणि यावरूनच तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येईल हे तुम्हाला समजणार आहे. पहा, अरबी समुद्रामध्ये जर आपण बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प जे आहे तर ते महाराष्ट्राच्या दिशेनं खेचले जाऊ लागले. ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नाशिक, सांगली, त्याचबरोबर सोलापूर, परभणी, जालना आणि अशा विशेषतः दक्षिण भागामध्ये, त्यामध्ये अहिल्यानगर, त्यानंतर पुण्याचा भाग, नंतर सातारा या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी 2 दिवसापासून कोसळत आहे. पहा, हा जो पाऊस आहे तो अत्यंत असमान स्वरूपाचा आहे. आता काही लोकांना असं वाटलं एवढा 2-3 दिवसात पाऊस झाला, त्यांना वाटलं कदाचित हाच मान्सूनचा पाऊस असेल. पण लक्षात घ्या, तो मान्सूनचा नाही आहे, तर तो वळीवाचा किंवा अवकाळी पाऊस आहे. काही गावांमध्ये खूप जास्त पाऊस पडतोय, शेजारच्या गावात थेंब पाहायला मिळत नाही. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर ते हिंगोली, वाशिममध्ये, खानदेशमध्ये उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय. या भागात अद्यापही पाऊस न झाल्यामुळे तिथे उष्णतेची तीव्र लाट आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये अशी निर्माण झाली आहे भीती की आपण दुष्काळी पट्ट्यात मोडतोय की काय. पण लक्षात घ्या, तुम्ही अजूनही बाजारातून खतं खरेदी केले नसतील, बियाणे केले नसतील तर घाबरून जाण्याची गरज नाही आहे. कारण की हवामानात जे बदल असतात ते दरवर्षी होत असतात. पहा, विदर्भात 40 डिग्रीच्या वरती तापमान गेलंय. पश्चिम महाराष्ट्रात पडणारा पाऊस मग खरंच मान्सूनचा आहे का की मान्सून पूर्व वळवाचा पाऊस आहे, हा फरक तुम्हाला ओळखून गरजेचा आहे. हा फरक जर तुम्ही लक्षात घेतला नाही आणि जर गडबडीमध्ये तुम्ही पेरणी करायला गेले तर तुमचे सगळे पैसे धोक्यात येतील. त्यामुळे तुम्ही मुख्य मुद्दा समजून घ्या. महाराष्ट्राच्या भूमीवर नेमकं मान्सून कधीपासून धडकणार, मान्सूनची हालचाल खरंच थांबली का, एल निनो खरंच सक्रिय झाला आहे का, दुष्काळ खरोखर पडणार आहे का, तर याचीच माहिती आपण घेतोय. पहा, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतोय तो मान्सूनचा कायमस्वरूपीचा पाऊस नाहीये.
पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस कधी सरसगट कधी व्यवस्थित पडत नाही. उन्हाळ्याच्या तीव्रतेने आणि स्थानिक पातळीवर उष्णतेने निर्माण झालेला अवकाळी पावसाचा जो थेंबांचा पाऊस आहे, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. सध्याचा पाऊस जर तुम्ही बघितला तर तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पडतोय, त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय, तर जळगावमध्ये त्यानंतर हा पाऊस आहे, तसेच बीड जिल्ह्यामध्ये आहे, तसेच मध्य महाराष्ट्राच्या भागात जर आपण बघायला गेलं तर तिथेही खरंच त्या ठिकाणी पाऊस सुरू झालाय का, पण मग खरंच मान्सूनचा पाऊस आहे का? कारण की बातम्या आल्या होत्या का मान्सून आलाय मान्सून आलाय, मग खरंच मान्सून आलाय का की या भागामध्ये अवकाळी पाऊसच आहे? मग हा जर पाऊस जर मान्सूनचा म्हणावा तर मग खरा पाऊस कधीपासून सुरू होतोय? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात कसा पाऊस होणार? सगळी सविस्तर माहिती सविस्तर अंदाजात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरणीची तारीख काय असणार, काय तारीख असणार सविस्तरपणे समजून सांगतोय. वर्ष 2025चा जर संदर्भ आपण घेतला आणि सध्याच्या 2026च्या मान्सूनचं जर विश्लेषण केलं, त्या दोघांची जर तुलना केली तर 2025चा पावसाळा आणि 2026चा पावसाळा याच्यामध्ये जर तुलना करायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाऱ्याचा वेग 70 ते 80 होता आणि यावेळेस वाऱ्याचा वेग 40 ते 45 किंवा 55च आहे. म्हणजे वाऱ्याचा वेग हा कमी पडलाय. मग आता इथे एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा की दुष्काळ पडणार का, जी चर्चा साधारणपणे सुरू आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार तर थोडासा अंदाज घ्या. 2025 मध्ये सांगितलं होतं की पाऊस 106% पडेल, पण तुम्ही जर लक्षात घेतलं तर तो पाऊस पडला होता फक्त 92%. म्हणजे साधारणपणे जर आपण बघायला गेलं तर 8 आणि 6 14 म्हणजे 14% कमी पाऊस पडला होता. आता यावर्षी सांगितलं 88% आणि 88%मधून 14 जर वजा केले तर 74% पाऊस हा साधारणपणे पडू शकतो असा अंदाज आहे. मग आता 74% पाऊस जर पडला तर लक्षात घ्या म्हणजे हा दुष्काळ पडेल का, तर अजिबात नाही. फक्त पाण्याची कुठे मोठे टंचाई असू शकते. ज्या भागामध्ये मागच्या वर्षी 10 ठिकाणी पूर आले होते, 10 वेळा पूर आले होते, तिथे 5 वेळा पूर येणारच आहे. जिथे पाण्याची उंची किंवा जे आपण पाणी जे होतो तर ती वाढली होती, तर काही ठिकाणी पाण्याची पातळी थोडीशी कमी वाढेल, पण वाढणार हे 100% फिक्स आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की दुष्काळाची भीती सोडून द्या, कारण की सरकारने ज्या कंपन्या आहेत, बियाणे खते कंपन्यांच्या ज्या कंपन्या आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी सांगून दिलेलं आहे की खते बियाणे तयार ठेवा आणि तयार ठेवा याचाच अर्थ काय की पाऊस पडणार आहे. मग आता पाऊस कशा पद्धतीने पडणार तर लक्षात घ्या, साधारणपणे आजपासून 31 मे पर्यंत म्हणजे साधारणपणे 31 मे पर्यंत वातावरणामध्ये टप्प्याटप्प्याने बदल आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी अवकाळी पाऊस होणार, त्यामध्ये मग बीड बनेल, त्यानंतर धाराशिव आहे, लातूरचा काही भाग आहे, त्यानंतर इकडे कोल्हापूर, नंतर पुणे, सातारा, सांगली इकडे देखील वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उद्या जर बघायला गेलं तर पुन्हा अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये पाऊस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर 1 जूनच्या आधी म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केरळमध्ये जो आहे तो मान्सून 100% दाखवला होतो. म्हणजे 30 किंवा 31 मेला केरळमध्ये मान्सून दाखवला होतोय आणि साधारणपणे तिथून 8 ते 10 दिवसामध्ये तो महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि 8 ते 10 जूनच्या आसपास दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रवेश होईल आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी सगळीकडे पाऊस पडेल. मग आता पेरणी कधी करायची तर साधारणपणे पेरणी तुम्ही 8 ते 10 जूनच्या आसपास जर मान्सून आला तर तुम्ही 15 ते 16 जूनच्या आसपास जी आहे ती पेरणी करायची आहे. आणि एक सुधारित जी तारीख दिली आहे तर ती 16 जूनपासून 23 जूनपर्यंत हा पेरणीचा सुरक्षित काळ त्या ठिकाणी मानला जाऊ शकतो. आता साधारणपणे असंही सांगण्यात आलं साधारणपणे 7 ते 8 इंचपर्यंत ओली जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. ज्याला वापसा म्हणतो तो वापसा जोपर्यंत होत नाही त्याशिवाय करू नका. जून जुलैमध्ये पाऊस प्रचंड चांगला आहे, ऑगस्टमध्ये थोडासा खंड पडेल, पण सप्टेंबरमध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे चिंता सोडून द्या, दुष्काळ नाही तर योग्य वेळेची वाट पहा. आता हा तुमच्या जिल्ह्यात सध्याचा पाऊस कसा आहे, तुमची पेरणीची तयारी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.